आणि कुटुंबीय नसले तरी भाजप, फडणवीस आणि बावनकुळे माझ्या पाठीशी आहेत असं वक्तव्य रक्षा खडसे यांनी केलंय। रावेरमधील भाजपच्या लोकसभा उमेदवार आहेत रक्षा खडसे आणि त्यांचं हे वक्तव्य, कुटुंबियांची कमतरता मला जाणवत नाही। मोदींचा फोटो पिशवीवरून पुसला तरी जनतेच्या मनातून कसा पुसणार असंही रक्षा खडसे यांनी म्हटलंय। मोदींच्या फोटोवरून रोहिणी खडसे यांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलंय। रक्षाताई खडसे आहेत, उमेदवारीनंतर प्रचाराचा कसा प्रतिसाद मिळतोय ताई, काय सांगाल या संदर्भात? प्रचाराचा प्रतिसाद खूप चांगला मिळतोय। खडसे कुटुंबीय हाही आधीच्या निवडणुकीमध्ये सोबत होते तुमच्या, आता तुम्हाला कुठेतरी एकटं असं वाटतं का कुठेतरी निवडणुकीमध्ये समोर जाणार? आज पूर्ण भारतीय जनता पार्टीचा परिवार, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, आदरणीय बावनकुळे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, गिरीश भाऊ असतील, आमचे जे मंत्री आहे विजयभाऊ चौधरी असतील, आज पूर्ण संघटन, आज पूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्ते खास करून आज सगळे माझ्या सोबत उभे आहे। आज परिवार म्हणून त्यांनी सगळ्यांनी माझी जबाबदारी घेतलेली आहे। ते नक्कीच माझा लोकांशी संपर्क आहे, मतदार माझ्या सोबत आहे, तो मला विश्वास आहे। पण पक्ष संघटना म्हणून सुद्धा या सगळ्या आमच्या नेत्यांनी जबाबदारी घेतलेली आहे, म्हणून त्याची कमतरता मला असं वाटतं की नाही जाणवत, कारण की आज पक्ष माझ्या सोबत भक्कमपणे उभा आहे। रोहिणी खडसेंनी एक प्रश्न उपस्थित केला, खताचा विषय असो किंवा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी जो लढेल तोच उमेदवार या मतदारसंघात लोकसभेत विजयी होईल असं म्हटलेलं आहे। काय नक्कीच आम्ही लढतोच शेतकऱ्यांसाठी, म्हणून त्यांनी जो विषय मांडलाय तो बरोबरच मांडलाय की जो शेतकऱ्यांसाठी लढेल तो विजयी होईल। आणि त्या माध्यमातून जनतेला, त्या शेतकऱ्यांना खास करून की आम्ही दिलासा द्यायचा पूर्णपणे प्रयत्न केलेलाच आहे। म्हणून आज ते किती म्हणत असल्या की कमळाचं चिन्ह हे भिंतीवरनं काढा किंवा इथून काढा, पण लोकांच्या मनातनं जाणार नाही, कारण की लोकांनी आज ठरवून घेतलेलं आहे की परत आपल्याला मोदी साहेबांना मतदान करायचं आहे। रवी गोरे, TVN मराठी, जळगाव।